हे गाईज गुड मॉर्निंग. तर जसं कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, की आईला अचानक बरं नव्हतं वाटत. सो मी दवाखान्यात तिला घेऊन गेलेली. ती ठीक ही झालेली. अच्छा, छाव छाव क्रांती रेडकर घुसती माझ्यामध्ये. अच्छा. क्रांती रेडकर कोणाला जर माहिती नसेल, तर प्लीज सर्च करून बघा क्रांती रेडकर. मी खरंच होत चालली तिच्यासारखी मला असं वाटतंय हळू बरं असो. सो मग मी सकाळी पाणी वगैरे भरलं, कारण इथे प्यायचं पाणी भरावं लागतं. ते नेहमी आई करत होती, बट तिला बरं नव्हतं म्हणून मग मी सकाळी भरलेलं. त्यानंतर आज ना परत जे डोस्याचं आपण डोसा स्पेशल मागच्याच्या मागच्या व्लॉगमध्ये केलेलं ना, सो ते पीठ ना म्हणजे जे तांदूळ मी थोडेसेच दळलेले आणि बाकीचे तांदूळ ठेवून दिलेले. सो मी ते काल परत दळले आणि आज मी इडली बनवायचा विचार केलेला आणि त्याचसोबत मी चटणीही केलेली. तुम्ही बघू शकता. तर उद्या मी सांगते कशी चटणी बनवणार आहे. ओके. सो आज तुम्ही फक्त बघून घ्या. त्यानंतर भांडे वगैरे आवरले आणि खरंच चटणी, डोसा खूप छान झाला होता. आता डोसा त्या दिवशीच खाल्ला म्हणून इतकं काही मज्जा नव्हती येत. बट इडली खायला खूप मज्जा आली आणि मला डोस्यापेक्षा इडली खूप आवडते. पण गाईज कधी तुम्ही नोटीस केलेलं आहे, की आपण जे नॉन साऊथनवाले लोकं आहे, इडली सांबार जर बनवलं आणि ते जे बनवतात यामध्ये किती डिफरन्स असतो ना, लाइक त्यांच्या हातातला जो चव म्हणा, टेस्ट म्हणा, तो नॉर्मल पीपलच्या घरात येऊच नाही शकत मला तरी असं वाटतं. बट स्टिल मी नेहमी माझे 100% देते आणि ते उतरतात. तर मागे तुम्हाला काही दिसलं का? हां, हां. तर आईने मला दिवाळी गिफ्टमध्ये बॉटल आणि काही पैसे दिले ड्रेस घेण्यासाठी आणि मी खूप एक्साइटेड आहे. आता मी मस्त झोपणार आहे. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बाय बाय.